तर एकाच मोबाईलमध्ये कसे 2 व्हॉट्सअप अकाउंट यूज करायचे ते आपण आज बघणार आहोत. तर मित्रांनो, जसे आपण एक नॉर्मल व्हॉट्सअप अप्लिकेशन डाउनलोड करून अकाउंट बनवतो, तसं एका नंबरवरून बनवून घ्यायचे. आता नेक्स्ट स्टेप अशी आहे की जे तुम्ही व्हॉट्सअप अकाउंट बनवलेलं आहे ते तुम्हाला आता ओपन करायचं. त्यानंतर टॉप राईट कॉर्नरला 3 डॉट्सवर क्लिक करून सेटिंग या ऑप्शनवरती क्लिक करायचं. आता अकाउंट ऑप्शनवर क्लिक करून सेकंड लास्टला ॲड अकाउंट हे ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचं. आता एक ड्रॉपडाऊन मेनू येईल, त्यात परत ॲड अकाउंट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं. नवीन विंडो ओपन होईल. ॲड अन अकाउंट इथे ॲग्री अँड कंटिन्यू या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं. नेक्स्ट विंडोमध्ये ज्या सेकंडरी नंबरवरून तुम्ही व्हॉट्सअप अकाउंट ओपन करणार आहे तो तुम्हाला क्लिक करायचा आहे आणि नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं. एक पॉपअप येईल, त्यात तुम्हाला येस करायचं. आता नंबर व्हेरीफाय करता एक विंडो येईल. जर सेकंडरी नंबर सुद्धा तुमचा सेम मोबाईलमध्ये असेल तर कंटिन्यूवरती क्लिक करा, नाहीतर ट्राय अनदर वे या ऑप्शनवरती क्लिक करा. आता परत एक पॉपअप येईल, ज्यात सेंड SMS किंवा कॉल मी या दोनपैकी एक ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे. आता त्या नंबरवर आलेला OTP तुम्हाला इथे फिल करायचा. नेक्स्ट स्टेपमध्ये तुम्हाला तुमचं नाव आणि प्रोफाईल पिक्चर टाकून नेक्स्टवरती क्लिक करायचं. पुढच्या विंडोमध्ये सिक्युरिटी करता तुम्हाला पासकी टाकायचा असेल तर क्रिएट पासकी ऑप्शनवरती क्लिक करा, नाहीतर स्किप करा. आता तुमचं सेकंडरी व्हॉट्सअप अकाउंट एकाच ॲपमध्ये बनलेलं आहे. आता तुम्ही हे दोन्ही व्हॉट्सअप अकाउंट टॉप राईट कॉर्नरच्या 3 डॉटवरती क्लिक केल्यावर स्विच अकाउंट या ऑप्शनवर क्लिक करून स्विच करू शकता.